नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस ट्युटोरियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन या लेसनचा पहिला पार्ट बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲक्वॅटिक प्लांट्स आणि डेझर्ट प्लांट्स बघितले. ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये कोणकोणते अडॅप्टेशन्स आपल्याला दिसून येतात, जसं की त्यांच्या पानावरती वॅक्सी लेअर असते किंवा त्यांचे जे स्टेम जे असतात ते खूप फ्लेक्झिबल लवचिक असतात आणि त्याच्यामध्ये एअर बॅग्स असतात किंवा मग ते हॉलो असतात, जेणेकरून ते पाण्यावरती तरंगू शकतील, पाण्यामध्ये रॉट होणार नाही किंवा कुजणार नाही. तसंच डेझर्ट प्लांट्स मध्ये सुद्धा आपण बघितलं की त्याचे जे लीव्ज असतात ते एकतर थॉर्न मध्ये कन्वर्ट होतात किंवा मग ते लीडल सारखे शेप मध्ये असतात, जेणेकरून जास्त प्रमाणात बाष्पीभवन होत नाही. तसंच त्यांचं जे स्टेम असतं ते ग्रीन कलर मध्ये कन्वर्ट झालेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं तर फूड स्टोरेज जे आहे ते स्टेम मध्ये केलं जातं आणि फोटोसिंथेसिस सुद्धा स्टेम मध्ये होतं. आता आपण यापुढे याचा दुसरा पार्ट बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲडॅप्टेशन इन द स्नोवी रिजन प्लांट बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ॲडॅप्टेशन इन अ स्नोवी रिजन प्लांट. आपण पहिल्यांदा सगळा पार्ट रीड करून घेऊया. कॅन यू टेल, तुम्ही सांगा पाहू, इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन किंवा बर्फाळ प्रदेशांमधले जे प्लांट्स असतात त्याच्यामध्ये असणारे ज्या ब्रांचेस असतात, स्लोपिंग ब्रांचेस असतात, त्या प्लांटला कशा प्रकारे हेल्पफुल असतात. आता बघा, स्नोवी रिजन मध्ये बऱ्याच प्रमाणात बर्फ पडत असतो, बरोबर. आपण बघितलं की तिकडचे जे प्लांट्स असतात त्याच्या ब्रांचेस अशा असतात आणि त्यामुळे काय होतं तर बर्फ त्याच्यावरती साचून राहत नाही, बर्फ घसरून निघून जातो, बरोबर. बघा, प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कोनिफर लाईक देवदार अँड पाईन. These trees are conical in shape due to their sloping branches. In the heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the tree, and the thick bark helps the tree to withstand the cold. म्हणजे काय होतं तर ज्या वेळेला तिकडे खूप हेवी स्नोफॉल असतो त्यावेळेला पडणारा बर्फ जो आहे तो फांद्यावरती टिकून राहत नाही, तो घसरून खाली जातो आणि त्याच्या ज्या जाड फांद्या असतात त्या एक्स्ट्रीम कोल्ड मध्ये सुद्धा तग धरू शकतात. ही जी झाडं आहेत ती स्नोवी रिजन मध्ये सापडतात त्यांना कोनिफर, ज्यांना मराठीमध्ये आपण सूचीपर्णी असं म्हणतो. तर हे स्नोवी रिजन मध्ये असणारे ॲडॅप्टेशन्स आहेत, जेणेकरून बर्फ साठू नये आणि ती पानं खराब होऊ नये. त्याच्या पुढचा पार्ट आहे ॲडॅप्टेशन इन अ प्लांट ऑफ अ फॉरेस्ट रिजन. जंगली जी झाडं असतात किंवा फॉरेस्ट रिजन मध्ये असणारी जी झाडं असतात त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन किंवा अनुकूलन आपल्याला बघायला मिळतात. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब, हर्ब्स. म्हणजे मोठी झाडं, ट्रीज, आपण झाडांचे प्रकार बघितलेले आहेत. ट्रीज म्हणजे जी उंच आंब्याची, चिंचेची वगैरे झाडं असतात. श्रब म्हणजे त्याच्यापेक्षा कमी उंचीची, साधारणतः जास्वंदीचं किंवा लिंबूचं जे झाड असतं ते श्रब या वर्गामध्ये येतं. आणि हर्ब्स म्हणजे छोटी 2-3 फुटापर्यंत वाढणारी झाडं असतात. अशी तिन्ही प्रकारची व्हरायटी ऑफ प्लांट्स आपल्याला फॉरेस्ट रिजन मध्ये दिसून येतात. A variety of plants, trees, shrubs and herbs are found in forest. These plants compete amongst themselves for sunlight. Hence, trees grow tall to get sunlight, and climbers and vines grow to a great height with the support of trees. Spring-like tendrils on the stem of some climbers is an example of adaptation. आता हे जे फॉरेस्ट रिजन आहे एकदम घनदाट जंगलं असतात, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं असतात. फक्त उंच झाडं आहेत किंवा फक्त वृक्ष आहेत, फक्त हर्ब किंवा श्रब आहेत असं नाही होत. सगळ्याच प्रकारची झाडं ही मुबलक प्रमाणात असतात आणि त्यामुळे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होत असतं. ते एकमेकांसोबत कम्पीट करतात, जितके जास्त वाढतील तितका जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल. त्या झाडांच्या आधाराने तिथे बऱ्याचशा वेली सुद्धा वाढलेल्या आपल्याला दिसून येतात, त्या झाडांवरती चढतात आणि त्या वेलींवरती असणारे जे टेंड्रिल्स असतात, ठीक आहे, ही जी वेल आहे
त्याला कुठेतरी असा हा स्प्रिंग सारखा एक भाग असतो, ह्याला आपण टेंड्रिल्स असं म्हणतो. तर ही जी टेंड्रिल्स आहेत हे सुद्धा एक ऍडॅप्टेशन किंवा अनुकूलन आहे, ज्याच्या आधारे त्या वेली त्या झाडावरती चढू शकतात. ऍडॅप्टेशन इन अ ग्रासलँड प्लांट्स म्हणजे जे कुरणं असतात, गवताळ कुरणं असतात, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं ऍडॅप्टेशन आपल्याला दिसून येतं बघूया. Diverse type of bushes and grasses are found in the grassland. Fibrous root of grasses prevent soil corrosion. Grasses in the equatorial region are very tall. Animals like tiger, elephant, and deer can remain hidden in these grasses. However, grasses in cold region are very short. Animals like the rabbit are found in such grasses. Vast meadows are found in hilly areas as well as plains. तर हे जे ग्रासलँड्स आहेत ह्याच्यामध्ये बुशेस आणि ग्रासेस आर फाउंड. खुरटी झुडपं, छोटे गवत खुरटे झुडपांसारखे आणि गवत ह्यामध्ये आपल्याला आढळतात. हे जे ग्रासलँड्स असतात ह्याच्यामध्ये तंतुमय मुळं असतात. आपण हे बघा, ही जी मुळं असतात ही अशी तंतुमय मुळं असतात आणि त्यामुळे काय होतं तर जमीन धरून ठेवली जाते, जमिनीची धूप होत नाही, बरोबर. त्यामुळे सॉइल इरोजन जे आहे ते थांबवलं जातं. इरोजन म्हणजे जमिनीची धूप. तर हे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असणारे जे कुरणं आहेत ते उंच असतात, त्यांची उंची जी असते ती जास्त असते आणि त्याच्यामध्ये मग वाघ, हत्ती किंवा हरिण अशासारखे प्राणी लपून राहू शकतात. त्यांना त्याच्यामध्ये लपून राहता येतं. म्हणजे जे शिकारी आहेत ते लपून शिकार करू शकतात, जे शिकार होणार आहे ठीक आहे ते लपून राहू शकतात, स्वतःचा बचाव करू शकतात. त्याचबरोबर कोल्ड रिजन मध्ये असणारे जे ग्रासेस आहेत म्हणजे थंड भागामध्ये असणारे जे ग्रास आहेत ते कंपॅरेटिव्हली उंचीने कमी असतात, त्याची उंची जी असते ती कमी असते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सशासारखे प्राणी आपल्याला बघायला मिळतात. वास्ट meadows आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज अ प्लेन्स. ठीक आहे. तर हे जे आहेत ते ग्रासलँड मध्ये असणारे ऍडॅप्टेशन आपल्याला बघायला मिळतात. पुढे बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व करा आणि डिस्कस करा. Observe and note down the adaptations in the parts of a plant like a potato, groundnut, yam, water hyacinth, aloe, acacia, carrot, onion, beet, bitter gourd, grapevine, etc. and other plants in your surrounding. आता यांनी बरीचशी नावं तुम्हाला दिलेली आहेत. हे सगळे प्लांट्स तुम्हाला माहित असतील. पटेटो माहित आहे तुम्हाला, बटाटा. ग्राउंडनट भुईमूग. यम हा सुरण नाव असतं त्याचं, सुरण म्हणून खाल्ला जातो हा पदार्थ, तर सुरण. वॉटर हायसिंथ म्हणजे जलपर्णी, पाण्यावरती एक ग्रीन कलरची वनस्पती आढळते, म्हणजे ती पूर्ण पाण्याच्या सरफेसवरती पसरत जाते, जलपर्णी. ॲलो कोरफड, ओकेशिया बाभूळ, कॅरेट गाजर, अनियन बीट, बिटरगॉड, ग्रेपवाईन. बिटरगॉड म्हणजे कारलं. तर ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऍडॅप्टेशन तुम्हाला बघायला मिळतात, कोणती गोष्ट आहे जी त्या वनस्पतीने तग धरण्यासाठी किंवा तिला व्यवस्थित जगण्यासाठी नवीन तयार झालेली आहे किंवा त्याची वाढ झालेली आहे, हे तुम्ही बघायचंय, ऑब्झर्व करायचंय आणि तुमच्या फ्रेंड सोबत डिस्कस करायचं आहे. पुढे बघा, ऍडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ अ फूड इन अ प्लांट. अन्नग्रहण करण्यासाठी प्लांट्स मध्ये कोणत्या प्रकारचे ऍडॅप्टेशन झालेली असतात. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर इन द ग्राउंड अँड ऑटोट्रॉफिक. आपल्याला माहिती आहे झाडं जे असतात ते त्याची मुळं जमिनीमध्ये असतात. कोणतेही झाड असेल त्याची मुळं ही जमिनीमध्ये खोलवर रुजलेली असतात आणि ते ऑटोट्रॉफिक असतात. ऑटोट्रॉफिकचा अर्थ काय, त्याच्यामध्ये क्लोरोफिल्स असतात ज्याच्या मदतीने ते प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस करतात आणि स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, बरोबर. तर हे जे झाडं आहेत ते स्वतःचा अन्न स्वतः बनवतात, त्यांना आपण ऑटोट्रॉफ असं म्हणतो. However, plants like a dodder or cuscuta are parasitic. कस्कुटा नावाचे जे प्लांट आहे किंवा डॉडर ते पॅरासाइटिक म्हणजे परपोषी आहे. पहिला प्रकार आहे तो ऑटोट्रॉफ्स म्हणजे स्वयंपोषी, दुसरा जो आहे तो परपोषी. परपोषी म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, तर ते अन्नासाठी दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. The plant body of dodder consists of a yellow wire-like stems. It is leafless and cannot perform photosynthesis. However, it has hostorial or sucking roots for absorbing nutrients from the host plant. These roots penetrate
up to the conducting vessel of the host plant to absorb water and food. तर हे जे डॉडर नावाचं प्लांट आहे त्याच्यामध्ये कोणतंही बाकीचं स्ट्रक्चर नाही, फक्त येलो कलरच्या वायर लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, येलो कलरचे वायर्स असतात असं आपण म्हणू. आणि हे जे वायर्स असतात त्यांना सकिंग रूट्स असतात. सकिंगचा अर्थ काय आहे तर शोषून घेणारे. सकिंग म्हणजे शोषून घेणारे. तर हे डॉडर प्लांट काय करतं तर हे जे सकिंग रूट आहे ते होस्टोरियल प्लांट जे आहे किंवा ज्या झाडावरती हे वाढलंय त्याच्या ज्या कंडक्टिंग वेसल्स असतात त्याच्यामध्ये पेनिट्रेट करतात. ठीक आहे, तर ह्या कंडक्टिंग वेसल्स म्हणजे काय तर रूट पासून न्यूट्रिएंट लीफ पर्यंत पोहोचवणारे किंवा लीफनी तयार केलेले जे फूड आहे ते झाडापर्यंत पोहोचवणारे ज्या वेसल्स असतात त्यांना कंडक्टिंग वेसल्स असं म्हणूयात आपण. तर हे जे रूट्स आहेत ते ह्या कंडक्टिंग वेसल्स मध्ये दुसऱ्या झाडाच्या कंडक्टिंग वेसल्स मध्ये पेनिट्रेट केले जातात आणि तिथून त्यांनी तयार केलेले जे रेडीमेड फूड आहे ते डायरेक्ट ह्या झाडाला मिळते. म्हणजे ते स्वतः काही करत नाही, हे होस्ट प्लांट आहे त्यांनी बनवलेलं अन्न शोषून घेतं आणि स्वतःचा जीव वाढवत असतं किंवा जगत असतं. Fungi do not have chlorophyll and cannot perform photosynthesis. They obtain food from starchy foodstuff like a bhakri and a bread. They have root like a fiber for absorption of food. आता बघा पुढचा प्रकार फंगाय म्हणजे बुरशी, जे तुम्ही बघितलेले आहे ब्रेड वरती किंवा भाकरीवरती आपल्याला बघायला मिळते. एखाद्या डब्यामध्ये जर बऱ्याच दिवसांचा भाकरीचा शिळा तुकडा किंवा ब्रेडचा शिळा तुकडा असेल, स्टार्ची ज्याला आपण पिष्टमय पदार्थ असं म्हणतो, ठीक आहे, तर असेल तर ते बरेच दिवस बंद राहिलं तर त्याच्यावरती असा पांढराचा थर जमा झालेला आपल्याला दिसतो, तो बुरशीचा असतो. बरोबर, फंगस. तर हे जे फंगस आहेत ह्याच्यामध्ये पण क्लोरोफिल्स नसतात, म्हणजे ते ग्रीन कलरचे नाही, ते व्हाईटिश कलरचं असतं. बरोबर, ती जी ग्रोथ असते ती पांढऱ्या रंगाची असते, म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मग ते पण काय करतात, त्यांचे जे फायबरस रूट्स असतात ते त्याला वापरून दुसऱ्या स्टार्ची मटेरियल करून आपल्यासाठी फूडस्टफ जो आहे तो ऍब्झॉर्ब करून घेतात आणि स्वतःची ग्रोथ करत असतात. प्लांट नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. झाडं जे असतात त्यांना वाढीसाठी फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅशियम, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. जे शेतकरी कुटुंबातली लोक आहेत किंवा जे शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत त्यांना माहित असेल, सर्रास जे काही शेतामध्ये पिकं असतात त्यांना हे काय म्हणतात त्याला, फर्टिलायझर, खत घातलं जातं, नत्रस, पुरद आणि पालाश. तर वनस्पतींच्या वाढीसाठी या तिन्हीचीही गरज असते. Plants that grow in a soil which is deficient in a nitrogen, like a Drosera, Venus flytrap, pitcher plant, etc., fulfill their need for nitrogen by consuming insects. Adaptation are seen in these plants which serve to attract insects and hold them captive. बघा, आता अशा काही जमीन असतात जिथे नायट्रोजनची डेफिशियन्सी आहे किंवा नायट्रोजन त्या जमिनीमध्ये मिळत नाही. तर जेव्हा त्या झाडाला नायट्रोजन मिळत नाही तेव्हा मग नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी ती झाडं जी आहेत ती वेगवेगळ्या इन्सेक्टना कंझ्युम करतात, म्हणजे कीटक खातात आणि त्यांच्यापासून नायट्रोजन मिळवतात. तर तुम्हाला इथे एक चित्र दिलेलं आहे व्हीनस फ्लायट्रॅप म्हणून. तर हे जे व्हीनस फ्लायट्रॅप आहे याच्यामध्ये ट्रॅप सारखे असे पेटीसारखे उघडणारे भाग तुम्हाला दिसतात बघा, तुम्ही बुक मध्ये बघू शकता. तर हा जो ट्रॅप आहे तो कसा असतो, सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. तो असा असतो की इन्सेक्टना अट्रॅक्ट करतो, मग तो कदाचित स्टिकी असेल किंवा मग स्वीट असेल किंवा त्याचा सुगंध चांगला असेल, तर तो वेगवेगळ्या इन्सेक्टना अट्रॅक्ट करतो आणि जेव्हा इन्सेक्ट आतमध्ये एंटर करतात तेव्हा तो बंद होऊन जातो. आणि अशा तऱ्हेने मग तो जो इन्सेक्ट आहे त्याला मारून त्याच्यापासून नायट्रोजनची जी डेफिशियन्सी आहे ती म्हणजे कमी केली जाते, त्यांचा नायट्रोजन वापरला जातो. तर कोणकोणते एक्झाम्पल्स दिले तुम्हाला, ड्रॉसेरा किंवा सनड्यू, व्हीनस फ्लायट्रॅप आणि पिचर प्लांट, हे असे काही प्लांट्स आहेत जे इन्सेक्ट्सना मारून स्वतःचं नायट्रोजनची डेफिशियन्सी जी आहे ती पूर्ण करतात. माय फ्रेंड द इंटरनेट, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट्स अडॅप्टेशन फ्रॉम द वेबसाईट like www.mbgnet.net.
आता तुम्ही सगळेच मोबाईल कम्प्युटर वापरत असता, त्या काही वेबसाईट दिलेल्या आहेत ज्याच्यावरून तुम्हाला बाकीचे जे काही प्लांट्स आहेत किंवा व्हरायटी ऑफ प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन किंवा अनुकूलन होतात याची माहिती मिळेल. तर आता आपण अडॅप्टेशन इन अ प्लांट्स हा पूर्ण भाग बघितलेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक्वॅटिक आणि डेझर्ट प्लांट्स बघितले. आता या पार्ट मध्ये आपण फॉरेस्ट प्लांट्स, स्नोवी रिजन प्लांट्स आणि ग्रासलँड्स बघितले किंवा मग फूडसाठी जे काही फूड इनटेकसाठी जे काही अडॅप्टेशन प्लांट्स मध्ये दिसतात ते सुद्धा बघितलं. तर प्लांट्स मधले अडॅप्टेशन हा पार्ट इथे संपलेला आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो अडॅप्टेशन इन अॅनिमल हा आहे, जो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ पहा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा. तुम्हाला काही आणखी सजेशन्स असतील तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.